सच्चिदानंद स्वरूप महावैष्णव ज्ञानी यांचे राजे माऊली ज्ञानेश्वर, अशा ज्ञानेश्वरांचं ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र गेल्या 6 दिवसापासून तुम्ही मी श्रवण करत आहोत. आज आपला सेवेचा सप्तम दिन 7वा दिवस अर्थात अंतिम दिवस आहे. मध्वनाथांच्या कृपा आशीर्वादाने आरंभ झालेला हा नाम सोहळा आणि या नाम सोहळ्या अंतर्गत ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र गाण्याचा आणि श्रवण करण्याची सेवा तुम्ही मी करत आहोत. कालच्या उत्तर भागामध्ये आपण श्रवण केलं. चांगदेव महाराजच्या उत्तर भागामध्ये आपण श्रवण केलेलं आहे. चांगदेव महाराजांना ज्ञानोबारायांची भेट झाली, निवृत्तीनाथांची भेट झाली आणि आपल्या सद्गुरू असणाऱ्या मुक्ताबाईंची भेट झालेली आहे. जो अहंकार धारण केलेला होता, जो गर्व धारण केलेला होता, त्या गर्वाचं परिमार्जन सद्गुरूंनी केलेलं आहे आणि त्याच्या परिणाम स्वरूपाने अखंड चांगदेव महाराज हे मुक्ताबाई समवेत आपलं उर्वरित जीवन व्यतीत करत आहेत. ही गोष्ट ज्या वेळेला संपूर्ण गावोगावी देशोदेशी प्रांताप्रांतामध्ये जाऊन पोहोचली की चांगदेव महाराजांसारखे महायोगी अशा योग्यांनी मुक्ताबाईची शरणागती केलेली आहे आणि सकल संघाचा त्याग करून चांगदेव महाराजांसारखा सिद्ध पुरुष हा ज्ञानोबारायांचा सेवक होऊन राहिलेला आहे. ही गोष्ट कळाल्याबरोबर पाहता पाहता आता ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्यासाठी, ज्ञानोबारायांची भेट घेण्यासाठी अनेक गावोगावीचे प्रांतोप्रांतीचे भाविक ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी आळंदीमध्ये येत आहेत. रोज मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांचा समुदाय ज्ञानोबारायांचं दर्शन घेत आहे आणि आलेल्या भाविकांना जरासा उपदेश करावा, मार्गदर्शन करावं याच्यासाठी ज्ञानोबाराय सुवर्ण पिंपळाच्या पारावरती विराजमान होऊन आता कथा, कीर्तन, प्रवचन पुन्हा एक वेळेला आरंभ करत आहे. ज्ञानोबारायांच्या मुखामधून ती अमृत वचन ऐकण्यासाठी अनेक भाविक येऊन त्या ठिकाणावरती स्थित झाले आणि पाहता पाहता ही गोष्ट पंढरपुरामध्ये असलेल्या नामदेवरायांच्या कानावरती जाऊन पडली. 16 वर्षाचा एक बालक आहे म्हणे आळंदी क्षेत्रामध्ये आणि त्या बालकाने रेड्याच्या मुखामधून वेद बोलवला. एवढंच नाही तर मशीद सुद्धा बोलायला लावली. जिवंत मेलेली प्रेत जिवंत केलेली आहे, ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे, अमृतानुभव सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं या 16 वर्षाच्या बालकाने अनेकानेक चमत्कार केलेले आहेत. ही वार्ता ज्या वेळेला नामदेवरायांच्या कानावरती जाऊन पडली त्यावेळेला नामदेवराय भगवंतांजवळ येऊन पोहोचले आणि भगवंतांना म्हणतात, भगवंता तुम्हाला माहीत आहे का, अहो आळंदी क्षेत्रामध्ये कुणीतरी बालयोगी राहतात, संन्यासी राहतात की ज्यांनी बालवयामध्येच एवढे पराक्रम केलेले आहे. हे ऐकल्याबरोबर भगवंतांना सुद्धा गहिवरून आलं आणि भगवंत म्हणतात, मला माहीत आहे ना, माझीच लेकरं आहेत ती, माझीच रूपं आहेत ती. आणि एकाएकी भगवंतांनी निवृत्तीनाथांची स्तुती गाण्यासाठी आरंभ केला. ज्ञानोबारायांचं कौतुक करत आहेत, मुक्ताबाईचं कौतुक करत आहेत आणि कौतुक करता करता भगवंत म्हणतात, नामा मला असं वाटतं की एकदा तू ज्ञानेश्वराची भेट घेऊन ये, बघून ये ते कसे महात्म्य आहेत, त्यांचं रूप बघ, त्यांचं स्वरूप बघ.
माझी आज्ञा आहे म्हटले तुला. तू आळंदीमध्ये जा आणि ज्ञानोबा रायांना एकदा भेटून ये. नामदेव रायांना इच्छा नव्हती भेटण्याची, कारण नामदेव रायांना पंढरपूर सोडून कधीच कोणत्याच क्षेत्रावरती जावं वाटलं नाही. एक क्षणासाठी सुद्धा नामदेवराय भगवंतांचा वियोग सहन करू शकत नव्हते. प्रभात समयापासून जे नामदेवराय रावळामध्ये जाऊन बसायचे, मंदिरामध्ये जाऊन बसायचे, सायंकाळच्या वेळेला हरिकीर्तन समाप्त झाल्यानंतर ज्ञानोबाराय विश्रांती घेण्यासाठी नामदेवराय आपल्या घरी जायचे. संपूर्ण दिवस भगवंतांसोबत व्यतीत करत आहेत आणि बालपणापासून हा दिनक्रम असल्याचा परिणाम की नामदेवरायांना भगवंतांचा लळा लागला. भगवंतांशिवाय राहावंसं वाटत नाही, भगवंतांशिवाय करमत नव्हतं. आणि आज भगवंत म्हणतात की तू आळंदीमध्ये एकदा जाऊन ये. इच्छा नव्हती, पण भगवंतांचा आदेश आहे, आज्ञा आहे, आणि म्हणून एक दिवस नामदेवराय आळंदी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. त्या ठिकाणावरती आले पाहतात तर अनेकानेक संत मंडळी ज्ञानोबा रायांजवळ विराजमान झालेली आहे. आणि ही सारी संत मंडळी बसून देवाच्या गप्पा करत आहेत, देवाविषयी बोलत आहेत. त्या ठिकाणावरती गोरोबा काका विराजमान झालेले होते, सावता बाबा विराजमान झालेले होते, सेना नावी होते. असे अनेकानेक संत, जे समकालीन संत होते, ते सारे जण ज्ञानोबा रायांसोबत विचार विनिमय करत आनंदामध्ये विराजमान झालेले होते. आणि एवढ्या वेळामध्ये निवृत्तीनाथांनी पाहिलं की नामदेवराय आलेले आहेत. आपल्या आसनावरून उठले आणि नामदेवरायांचं स्वागत करतात आहे. नामदेवरायांना आतमध्ये घेऊन आले, उच्चासनावरती विराजमान केलेलं आहे आणि नामदेवरायांचं दर्शन निवृत्तीनाथांनी घेतलं. नामदेवराय विचार करायला लागले, मी का यांचं परत दर्शन घ्यावं? मी पांडुरंगाचा सखा आहे, माझ्यासोबत भगवंत बोलतात, खेळतात, एकत्र जेवतो आम्ही, आणि असा माझा सखा जो पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाचे हे सेवक आहेत, याचा अर्थ मी यांच्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. असा अहंकार नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला आणि नामदेवराय उठून उभे राहिले नाही आणि निवृत्तीनाथांचं दर्शनही घेतलं नाही. दादांनी दर्शन घेतलं हे पाहिल्याबरोबर ज्ञानोबाराय सुद्धा येऊन पोहोचले आणि नामदेवरायांचं दर्शन घेतलेलं आहे, चरणावरती मस्तक टेकवलेलं आहे. नामदेवराय जसे होते तसेच उभे आहेत. सोपानदेव येऊन पोहोचले, दर्शन घेतलं. उपस्थित असलेली संत मंडळी प्रत्येकाने एक करून नामदेवरायांचं दर्शन घेतलेलं आहे. साऱ्यांची दर्शन घेऊन झाले, पण मुक्ताबाईनं अजून दर्शन घेतलं नाही. निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ते, अगं नामदेवरायांसारखे महान भगवत भक्त आज आपल्या समुदायामध्ये आलेले आहेत. आपलं परमभाग्य की नामदेवरायांसारख्या श्रेष्ठ भक्ताचा सहवास तुला मला घडतो आहे. तू अशी उभी का राहिलीस? जा, पुढे जा आणि नामदेवरायांचं दर्शन घे. हे ऐकल्याबरोबर मुक्ताबाई फटकन बोलल्या, म्हटले, तुमच्यासाठी असेल तो भगवंतांचा सखा, त्याच्यासोबत बोलत असतील म्हणे देव, पण मला त्याचं दर्शन तर काय, त्याचं मुख पाहण्याची सुद्धा इच्छा नाही. नामदेवराय म्हणतात, निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ता, अगं असं काही नको बोलूस. ते आपल्यापेक्षा वयाने श्रेष्ठ आहे, ज्ञानाने श्रेष्ठ आहे, तपाने श्रेष्ठ आहेत. आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांचं दर्शन घ्यावं. मुक्ताबाई म्हणते, दादा, तुम्ही म्हणतात ना हा ज्ञानाने श्रेष्ठ आहे. अहो, मग असं ज्ञान काय कामाचं की जे प्राप्त झाल्यावर अंतःकरणामधला अहंकारच जर गळून गेला नसेल तर? हा भलेही हा महाज्ञानी असो, विद्वान असो, पण अंतःकरणामध्ये जर का अहंकार तसाच आहे तर हा ज्ञानी असून सुद्धा काहीच कामाचा नाही. तुम्हाला इच्छा होती दर्शन घ्यायची, तुम्ही घेतली.
मला याचं मुख पाहण्याची सुद्धा इच्छा नाही, दर्शन तर लांबच. हे ज्या वेळेला नामदेवरायांनी ऐकलं त्यावेळेला वाईट वाटलं, कारण अहंकार दुखवला गेला आणि माझ्याबद्दल अपशब्द कोण बोलते आहे, तर एक छोटीशी मुलगी. इथं उपस्थित असलेल्या सकल संतांनी माझं दर्शन घेतलं, याचा अर्थ मी या सगळ्यांपेक्षा ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. आणि एवढं असून सुद्धा ही छोटीशी मुक्ताबाई माझं दर्शन घेत नाही. भले दर्शन घेत नाही, पण माझा अपमान करते आहे, हे सहन झालं नाही. निवृत्तीनाथ दादा मुक्ताबाईला समजून सांगत आहेत, पण मुक्ताबाई काही ऐकण्यासाठी तयार नाही. आणि मुक्ताबाई म्हणते, तुम्हाला जर माझ्या वचनावरती विश्वास नसेल ना दादा, तर तुम्ही या भक्त सख्याची परीक्षा घ्या. मी घेते म्हटले परीक्षा, मग तुमच्या लक्षात येईल की हा जो सर्वश्रेष्ठ भक्त आहे ना, हा किती पक्का आहे. मुक्ताबाई समोर काहीच बोलता आलं नाही. गोरोबा काका तिथं विराजमान झालेले होते. मुक्ताबाई गोरोबा काकांना म्हणतात, गोरोबा काका, आज परीक्षा पाहायची आहे बर का तुम्हाला. गोरोबा काका म्हटले, जसा आपला आदेश. काय करायचं आहे? मुक्ताबाई म्हणतात, काका, तुम्ही मडकी घडवताना तुम्हाला माहीत आहे, पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं की कोणतं मडकं हे कच्चं आहे आणि कोणतं मडकं हे पक्क आहे. आज तुम्हाला आमच्या सगळ्यांची परीक्षा घ्यायची आहे. म्हटले, काही हरकत नाही. सारे संत मंडळी एका रांगेमध्ये विराजमान झालेले आहेत. गोरोबा काका येऊन पोहोचले, हातामध्ये थापटणं घेतलेलं आहे. सर्वप्रथम निवृत्तीनाथांपासून आरंभ केला. निवृत्तीनाथांच्या मस्तकावरती थापटणं मारल्याबरोबर गोरोबा काका म्हणतात, मडकं पूर्णपणे पक्क आहे, आतून बाहेरून योग्य रीतीनं भाजून निघलेलं आहे. त्यानंतर ज्ञानोबारायांजवळ येऊन पोहोचले. ज्ञानोबारायांच्या मस्तकावरती मारल्याबरोबर गोरोबा काका म्हणतात, हे ज्ञानाने परिपूर्ण भरलेलं आहे. जणू काही ज्ञानाच्या अग्नीमध्ये हे तप्त झालेलं आहे आणि जसं हवं तसं घडलेलं आहे. पुढे सोपान देवांजवळ येऊन पोहोचले. त्यांच्या मस्तकावरती थापटणं मारलं आणि आनंदित झाले. म्हटले, भक्तीचा ओलावा या मडक्यामध्ये पूर्णपणे भरलेला आहे. मुक्ताबाई जवळ येऊन पोहोचले, थापटणं मारलं आणि गोरोबा काका म्हणतात की जणू काही संजीवनी अमृताचाच हा घडा आहे. चारही भावंड स्थिर बसलेली होती. एक एक करून सकल संत मंडळींची परीक्षा पाहिली. लक्षात आलं, सारेच जण पक्के आहेत. ज्या वेळेला नामदेवरायांच्या समोर येऊन पोहोचले आणि नामदेवरायांच्या मस्तकावरती थापटणं मारल्याबरोबर एकाएकी नामदेवरायांच्या मस्तकामध्ये मुंग्या आल्या आणि नामदेवरायांना रडू यायला लागलं. तिथंच रडायला लागले आणि मुक्ताबाईकडे बघून म्हणतात, मुक्ताबाई, तू माझा अपमान केलेला आहेस, मी तुझी तक्रार माझ्या भगवंताकडे करेल. आणि असं म्हणून आपल्या आसनावरून उठले आणि डोकं धरून धावत सुटलेले आहेत. नामदेवरायांना पळताना पाहिलं आणि मुक्ताबाई मोठ्याने हसायला लागली आणि म्हणायला लागली, पहा कच्चं मडकं, कसं कच्चं मडकं पळतं आहे पहा. हे ज्या वेळेला नामदेवरायांनी ऐकलं की सकल संत मंडळी मला कच्चं मडकं म्हणून हिनवत आहेत, आता मात्र सहन झालं नाही आणि आळंदीवरून निघाले, पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले. धावत धावत भगवंतांच्या रावळामध्ये गेलेले आहेत. भगवंतांसमोर उभे आहेत आणि भगवंतांना मिठी मारून लहान लेकरासारखं रडायला लागले. भगवंत म्हणतात, नामा, काय झालं तुला रडायला? नामदेवराय म्हणतात, अहो भगवंता, मी गेलो होतो म्हणे आळंदीमध्ये. त्या ठिकाणावरती मी निवृत्ती दादांना पाहिलं, ज्ञानोबारायांना पाहिलं, सोपान काकांना पाहिलं, सकल संतांचं दर्शन घेतलं, पण तुमचे भक्त किती वाईट आहेत हो. मी तुमचा सखा आहे,
तुम्ही माझ्यासोबत खेळतात, माझ्यासोबत बोलतात, आपण एकत्र जेवण करतो, एवढा मोठा माझा अधिकार असताना सुद्धा त्या संतांमध्ये एक छोटीशी तिखट मिरची होती. तिचं नाव होतं मुक्ताबाई. आणि ती मुक्ताबाई मला म्हणते आहे की हा ज्ञानाने, ज्ञानाच्या अहंकाराने भरलेला आहे. तिला माझं हे दृश्य सहन झालं नाही, माझा अधिकार सहन झाला नाही, म्हणून तिनं माझी परीक्षा पाहिली देवा. म्हटले काय परीक्षा पाहिली? अहो, आम्ही सगळेजण एका रांगेमध्ये बसलो होतो. गोरोबा काकांनी एकेकाच्या मस्तकावरती थापटणं मारलं आणि त्यांना जसा अनुभव आला तसा त्यांनी सांगितला. पण माझ्या मस्तकावरती मारल्याबरोबर एकाएकी माझ्या मस्तकामध्ये मुंग्या आल्या आणि मला खूप रडायला यायला लागलं. भगवंता, असे कसे हो तुमचे भक्त की जे दुसऱ्या भक्ताला त्रास देतात? भगवंतांना हसू आलं. भगवंत विचार करतात, किती भोळा आहे माझा नामा, किती साधा आहे, किती सरळ आहे. भगवंत म्हणतात, नामा, मुक्ताबाईनं जी परीक्षा पाहिली ना, ती योग्य होती बेटा. तुझ्यामध्ये खरंच ज्ञानाचा अहंकार आहे, भक्तीचा अहंकार झालेला आहे. तुला असं वाटतं की मी तुझ्यासोबत बोलतो, तुझ्यासोबत खेळतो, म्हणून तू सर्वश्रेष्ठ झालास का? तू सर्वश्रेष्ठ आहेस नामा, पण तरी सुद्धा जे ज्ञान तुझ्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हायला पाहिजे होतं, जे ब्रह्मज्ञान तुझ्या अंतःकरणामध्ये आत्तापर्यंत प्रगट व्हायला पाहिजे होतं, ते ब्रह्मज्ञान अजून तुला प्राप्त झालं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की संतांनी जी तुझी परीक्षा पाहिली ना, त्या परीक्षेमध्ये खरंच तू कच्चाच राहिलास. आणि म्हणून तुला हिनवलं साऱ्यांनी. हा तुझा अपमान नाही बेटा. नामदेवराय प्रश्न करतात, भगवंता, मग मी काय करू पक्क होण्यासाठी? तुम्ही मला सांगा. अहो, सकल कोणती साधना मी करू, पण मला सांगा, जर कोणतीही साधना मी केली, त्या साधनेचा अंतिम परिणाम काय असतो? भगवंताची प्राप्ती. आणि मला तर तुम्ही प्राप्त झालेला आहात. मी जेव्हा तुम्हाला आवाज देईल तेव्हा तुम्ही माझ्यासमोर प्रगट होतात, माझ्यासोबत बोलतात. मग मला जर का तुमची प्राप्ती झालेली आहे, तर कशामुळे मी अजून कच्चा राहिलो? कशामुळे अजून मला साधना करण्याची आवश्यक आहे? आणि ते परब्रह्म जर का माझ्यासमोर प्रगट झालेला आहे, तर असा कोणता ब्रह्माचा उपदेश जो मला अजून प्राप्त झाला नाही, सांगा. त्यावेळेला भगवंत म्हणतात, मी जरी तुझ्यासोबत खेळत असलो, मी जरी तुझ्यासोबत सगुण साकार होत असलो, तरी सुद्धा या सकल सृष्टीमध्ये जो मी विराजमान झालेलो आहे ना, त्याचं दर्शन, त्याचं ज्ञान अजून तुला नाही. अहो भगवंता, मी ज्या ज्या वेळेला तुम्हाला आवाज देतो त्या त्या वेळेला तुम्ही प्रगट होतात. मी ज्या ठिकाणावरती विराजमान झालेलो असेल, जिथून धावा केला, तिथं तुम्ही माझ्यासाठी प्रगट होतात. आणि कशावरून असं म्हणता की तुला अजून माझं सृष्टीमध्ये विराजमान असलेल्या तत्वाचं ज्ञान नाही? भगवंत काहीच बोलले नाही. भगवंतांनी ठरवलं, आता आपण पुन्हा एक वेळेला नाम्याची परीक्षा घ्यावी. आणि एक दिवस पंढरपुरामध्ये घिसाडा आणि घिसाडीचं रूप घेऊन भगवंत येऊन पोहोचले. वाळवंटामध्ये येऊन बसलेले आहेत. प्रवास करून थकलेले होते. घिसाडा म्हणायला लागला धर्मपत्नीला, आपल्यासाठी स्वयंपाक तयार कर, खूप भूक लागलेली आहे. ती धर्मपत्नी म्हणते, कशाची भाजी करायची, काय करायचं स्वयंपाकामध्ये? त्यावेळेला तो म्हणतो, आपण सोबत जे बोकड आणलेलं आहे ना, ते बोकड काप आणि या हंडीमध्ये टाक म्हटले, त्याची भाजी करू. ते बोकड कापून टाकलं. धर्मपत्नी म्हणायला लागली, हंडी तर अजून भरलीच नाही आपली. मग म्हटले, हा रेडा दिसतोय ना समोर वाळवंटात, याला मार आणि हा हंडीमध्ये टाक. त्या रेड्याची हत्या केली, त्याचे तुकडे करून हंडीमध्ये टाकले, तरी सुद्धा हंडी भरली नाही.
एवढ्या वेळामध्ये वाळवंटामधून नामदेवराय चालत निघाले होते. घिसाड्याचं लक्ष गेलं नामदेवरायांकडे आणि धर्मपत्नीला म्हणतो, हा जो समोरून युवक चाललेला आहे ना, याची हत्या कर आणि याला हंडीमध्ये टाक, हंडी भरून जाईल. हे जसंच नामदेवरायांनी ऐकलं, घाबरले, पळत पळत पुन्हा रावळामध्ये जाऊन पोहोचले आणि भगवंतांसमोर पुन्हा रडायला लागले. आता नामदेवराय रडत आहेत हे पाहिल्याबरोबर भगवंत मोठ्याने हसायला लागले. म्हटले, नामा, तुझा उपदेश फक्त बोलण्यापुरताच आहे बरं का. कालपर्यंत तू मला म्हणत होता की मला तुमचं दर्शन सगळीकडे प्राप्त होतं आणि आज तुला एवढं सुद्धा लक्षात आलं नाही का की त्या घिसाड्याचं आणि घिसडीचं रूप धारण करून मीच आलो असेल. आता मात्र नामदेवरायांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली की खरंच आहे, मला अजून हा बोध प्राप्त झालेला नाही. नामदेवरायांनी हात जोडले, भगवंतांना म्हणतात, भगवंता, तुम्हीच मला तो बोध दान करा. तुम्ही मला सांगा, ब्रह्मविद्या काय असते, गुरुपदेश काय असतो, मला सांगा. त्यावेळेला भगवंत म्हणतात, मी तुला सांगू शकत नाही. अहो, तुम्ही जर सर्वज्ञ आहात, सारं काही ज्ञान तुम्हाला आहे, मग तुम्ही मला का बरं उपदेश करत नाही. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, तुला ब्रह्म उपदेश जर का प्राप्त करून घ्यायचा असेल, ब्रह्मज्ञान जर का प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुला गुरूंची शरणागती करावी लागेल. भगवंता, मग तुम्हीच माझे गुरु व्हा आणि मला उपदेश करा, मला ज्ञानदान करा. त्यावेळेला भगवंत म्हणतात, मी जरी जगद्गुरु असलो तरी सुद्धा ते ज्ञान तुला केवळ हाडामांसाच्या सद्गुरूंपासूनच प्राप्त करून घ्यावं लागेल. भगवंता, आता मी सद्गुरूंची शोध कुठं घेऊ, कुठं असतील म्हटले माझे सद्गुरू, मला सांगा. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, औंढा नागनाथ या क्षेत्रावरती विसोबा खेचर नावाचे एक महात्मे राहतात आणि तेच तुझे सद्गुरू आहेत. नामदेवरायांना आज्ञा केली आणि प्रवास करता करता नामदेवराय नागनाथ क्षेत्री येऊन पोहोचले. आल्याबरोबर विचार केला, आधी भगवंतांचं दर्शन घ्यावं आणि मग सद्गुरूंची भेट घ्यावी. म्हणून भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी जसंच गर्भगृहामध्ये जाऊन पोहोचले, पाहतात तर गर्भगृहामध्ये कुणीतरी एक वयोवृद्ध म्हातारा हा झोपलेला आहे आणि त्याचे दोनही चरण भगवान शंकरांच्या पिंडीवरती आहेत. हे पाहिल्याबरोबर राग आला. लक्षात आलं, हा अपराध करतो आहे भगवंताचा आणि म्हणून जरासं दटवलं, भीती घातली. म्हटले, कोण आहेस तू, तुला माहित नाही का हे भगवान शंकर इथं विराजमान झालेले आहेत आणि तू त्यांच्या अंगावरती पिंडीवरती आपले दोन्ही चरण ठेवून खुशाल झोपलेला आहेस. तुला अपराधाचं भय वाटत नाही का. हे ऐकल्याबरोबर तो पुरुष म्हणायला लागला, म्हटले, बाबा, मी म्हातारा आहे, माझ्या शरीरामध्ये एवढं त्राण नाही की मी माझे दोन्ही चरण उचलावे आणि बाजूला ठेवावे. मला असं वाटतं तू कुणीतरी संत आहेस, साधू आहेस, तूच माझ्यावरती कृपा कर आणि माझे दोन्ही चरण उचल आणि खाली ठेव. नामदेवराय म्हटले, काही हरकत नाही. नामदेवरायांनी त्या पुरुषाचे दोन्ही चरण उचलून जसेच खाली ठेवले, खाली ठेवल्याबरोबर पुन्हा त्या ठिकाणावरती जमिनीमधून एक पिंड वर आले. कहा पगदारू देखे अनेरा, कहा पगदारू देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे, कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, 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 कहा पगदारू देखे अनेरा, कहा पगदारू
देखे अनेरा कहाँ पगडारू देखे अनेरा, कहाँ पगडारू देखे अनेरा. असं एकदा झालं, दोनदा झालं. आता मात्र लक्षात आलं नामदेवरायांच्या की नक्कीच हे कोणीतरी विलक्षण साधू आहेत, सिद्ध महात्मे आहेत. आणि मनामध्ये विचार आला, हेच माझे सद्गुरू असतील. आणि सद्गुरू म्हणून शरणागती केली आणि त्या ठिकाणावरती विसोबा खेचरांनी नामदेवरायांना अनुगृहीत केलं, योग्य तो उपदेश दान केला. काही काळ नामदेवराय तिथंच राहिले, सद्गुरूंची सेवा केली. सद्गुरू प्रसन्न झाले, आज्ञा करतात, आता तू परत पंढरपुराकडे निघून जा. प्रवास करता 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 भगवंत नामदेवराय बार्शी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. त्या ठिकाणावरची आख्यायिका अशी आहे की अंब ऋषींच्या काळापासून या गावामध्ये, या क्षेत्रामध्ये भगवंत हे आज सुद्धा द्वादशी सोडण्यासाठी येत असतात. आणि त्याच दिवशी नामदेवराय सुद्धा योगायोगाने त्या गावामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. विचार केला, आज इथंच द्वादशीचं पारणं करावं. म्हणून आपल्यासोबत जी झोळी होती त्याच्यामध्ये पाहिलं, प्रसाद सोबत आहे. भाकर आणलेली होती, ती भाकर सोडली, सोबत तुपाची वाटी होती. एक घास मोडला आणि मुखामध्ये टाकणार एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती एक कुत्र येऊन पोहोचलं आणि नामदेवरायांच्या ताटामध्ये असलेली ती भाकर उचलली आणि धावत सुटलं. हे जसंच नामदेवरायांनी पाहिलं, नामदेवरायांनी जवळ असलेली तुपाची वाटी हातामध्ये घेतली आणि त्या कुत्र्याच्या पाठीमागे पळत आहेत. आणि नुसतंच पळत आहेत असं नाही, तर म्हणतात, भगवंता अहो थांबा, नुसती कोरडी भाकर काय खाता, हे तूप घ्या, तुपासोबत भाकर खा. असं ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला भगवंतांनी आपलं मूळ रूप धारण केलं आणि भगवंत नामदेवरायांजवळ येऊन पोहोचले. घट्ट मिठी दान केली आणि म्हणतात, नामा आता तू पक्का झालेला आहेस. आता या अणुमध्ये, रेणूमध्ये तुला माझं दर्शन होत आहे. याचा अर्थ तू अनुगृहीत झालेला आहे आणि योग्य तो उपदेश तुला प्राप्त झालेला आहे. आणि तिथून पुढं मात्र भगवंत आणि नामदेवरायांनी सोबत प्रवास केला आणि पुन्हा दोघं जण पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले. इकडे आळंदीमध्ये ज्ञानोबाराय वास्तव्यास आहेत. कथा चालू झालेली आहे, प्रवचन चालू झालेलं आहे, कीर्तनमाला आरंभ होऊन गेलेली आहे. एक दिवस ज्ञानोबाराय विचार करतात, 16 वर्षाचं वय झालेलं आहे, अनेकानेक लीला संपन्न केलेल्या आहे. भक्त समुदाय सुद्धा आता भक्ती भावनेनं जोडल्या गेलेला आहे. आता जो मुख्य हेतू होता अवताराचा, आता तो आरंभ करून द्यायचा आणि भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा. एवढंच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर क्षेत्रामध्ये कुणीही जात नव्हतं. निश्चित दिनक्रमाने, नित्यनेमाने एक नियम ठरवून कुणीही पंढरपुरामध्ये जात नव्हतं. हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला विचार केला की आता आपण पंढरीची वारी आरंभ करून द्यावी. एक दिवस आपल्या अंतःकरणामध्ये असलेला मानस निवृत्तीनाथांना सांगितला. निवृत्तीनाथांनी परवानगी दिली आणि आता मात्र ज्ञानोबारायांनी सकल संतांना एकत्रित केलेलं आहे, सकल भाविकांना एकत्रित केलेलं आहे आणि सांगितलं, आपल्याला दरवर्षी आषाढीची आणि कार्तिकीची वारी ही पंढरपुराकडे करायची आहे. हा मानस सकल संतांना आवडला, भक्तांना आवडला, कारण साऱ्यांच्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाविषयी सद्भाव होता, भक्ती होती, प्रेम होतं. भगवंतांची भेट घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी संत पंढरपुरामध्ये जायचे, पण नियम नव्हता किंवा सारे एकत्रितरित्या जात नव्हते.
आणि ज्ञानोबारायांनी हाच विचार केला की सगळ्यांना सोबत घ्यावं आणि दरवर्षीला भगवंतांची भेट घेण्यासाठी सगळ्यांनी एकदाच जावं. आणि सगळे जर का एकदाच गेले, समुदाय जर का मोठा असला, तर आपल्याला पंढरपुरामध्ये नाना पद्धतीनं भगवंतांचा उत्सव करता येईल, सोहळा करता येईल, हा मानस होता. आपल्या मनामध्ये असलेला विचार साऱ्यांना वर्णन करून सांगितला. सारेजण आनंदित झाले. आणि आता प्रस्थान करण्याची तयारी आरंभ करून दिलेली आहे. पाहता पाहता प्रस्थान करण्याचा दिवस उजाडला आणि ज्ञानोबाराय पुढं चाललेले आहेत. बाजूला निवृत्तीनाथ उभे आहेत. मुक्ताबाई, सोपानदेव पुढे चालत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे सकल संत समुदाय, सकल भाविकांचा समुदाय हा रामकृष्ण हरी नामाचा गजर करत करत अतिशय आनंदाने प्रवास करता 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 पंढरपूर क्षेत्राकडे रवाना झालेला आहे. सोबत मृदुंग घेतलेला आहे, हातामध्ये टाळ आहे, ध्वज प्रत्येकाने हातामध्ये घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ही वारी ज्ञानोबारायांनी आरंभ करून दिली. दिवसा पाठीमागून दिवस निघून गेले. भगवंतांचं नाम गायन करता करता अनेकानेक क्षेत्रांवरती मुक्काम करता करता ज्ञानोबाराय वारी सहित संतांसहित पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले. गर्भगृहामध्ये गेले आणि पाहतात तर आज ज्ञानोबारायांनी पाहिलं की विटेवरती उभा असलेला तो प्राणसखा कसा दिसतो. आणि रूपाचं वर्णन करतात. किती सुंदर रूप आहे त्याचं. त्याचं संपूर्ण अंग सुंदर आहे, त्याचे नेत्र सुंदर आहेत, त्याचे ओठ सुंदर आहेत, त्याचं मस्तक सुंदर आहे, त्याचे बाहू सुंदर आहेत. आणि भगवंतांचं ते रूप पाहिल्याबरोबर अष्टसात्विक भाव जागृत झाले. भगवंतांच्या चरणाजवळ घट्ट मिठी मारली आणि नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत. ज्ञानोबारायांना आलेलं पाहिलं. भगवंत सगुण साकार झाले आणि ज्ञानोबारायांना घट्ट मिठी दान केली. भक्ताच्या आणि भगवंतांची चर्चा आता आरंभ होऊन गेलेली आहे आणि ज्ञानोबाराय भगवंत एकमेकांसोबत गप्पा मारत आहेत. सोबत निवृत्तीनाथ आहेत, मुक्ताबाई आहे आणि नामदेवराय सुद्धा आहेत. ज्या वेळेला नामदेवरायांना कळालं की ज्ञानोबाराय सकल संतांसहित भाविकांसहित आता पंढरपुरामध्ये येणार आहे, त्यावेळेला नामदेवरायांना सुद्धा अतिशय आनंद झाला. ज्ञानोबारायांची भेट घेतली. त्यांना पाहिल्याबरोबर नामदेवराय धावत धावत गेले आणि ज्ञानोबारायांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. निवृत्तीदादांना नमस्कार केला, सोपानदेवांना नमस्कार केला आणि मुक्ताबाईला सुद्धा नमस्कार केला. आणि नामदेवराय म्हणतात, आई साहेब, तुम्ही त्या दिवशी जी परीक्षा पाहिली ना, ती परीक्षा कशामुळे पाहिली हे आता माझ्या लक्षात येत आहे. बरं, तुम्ही म्हणाला होतात ना, ते योग्यच होतं. तुमचा नामा हा कच्चाच होता. पण ज्या वेळेला माझ्या सद्गुरूंची भेट मला झाली, त्यावेळेला माझ्या सद्गुरूंनी मला पक्का केलेलं आहे. हे ऐकल्याबरोबर मुक्ताबाई म्हणतात, नामा, तुझे जे सद्गुरू आहेत ना, ते माझेच सत्शिष्य आहेत. आता मात्र हसायला लागले आणि कौतुक वाटतं आहे नामदेवरायांना की बालमूर्ती किती लहान आहे मुक्ताबाईची. छोटीशी मुक्ताबाई आणि ज्ञान पाहावं तर ज्ञानाने परिपूर्ण आहे. आणि नुसतंच ज्ञान आहे असं नाही, तर तेवढंच प्रेमसुद्धा आहे, तेवढीच भक्तीसुद्धा आहे आणि आईचं अंतःकरण आहे. आणि त्यावेळेपासून नामदेवरायांची आणि ज्ञानोबारायांची घट्ट मैत्री झाली. ज्ञानेश्वर अनेक दिवस राहिले पंढरपुरामध्ये आणि एवढ्या कालामध्ये नामदेवरायांना सुद्धा एवढी सवय होऊन गेली ज्ञानोबारायांची की आता ज्ञानोबाराय म्हटले, भगवंता, आता आम्ही परत आळंदीकडे जातो. हे ऐकल्याबरोबर सहन झालं नाही नामदेवरायांना. महाद्वारावरतीच उभे राहिले, आपले दोन्ही हात असे आडवे केले आणि म्हणतात,
ज्ञानोबा, तुम्ही जायचं नाही आता. तुम्ही जर गेलात तर मला करमणार नाही हो तुमच्याशिवाय. तुम्ही थांबा ना. पहा, लक्षात घ्या, नामदेवराय हे जे चरित्र आहे ना, हे अतिशय साधं भोळं चरित्र आहे. ते व्यक्तिमत्वच असं आहे की अंतःकरणामध्ये बालिशपणा आहे. पण बालिशपणा जरी असला तरी सुद्धा परिपूर्ण ज्ञान आहे, परिपूर्ण वैराग्य आहे, परिपूर्ण भक्ती आहे. आणि नामदेवराय तर म्हणतात, ज्ञानोबा राय माझी आई आहे. आणि म्हणून नामदेवरायांना ज्ञानोबारायांचा हा विरह सहन होत नव्हता. पण काय करणार, भगवंत सुद्धा म्हटले की ज्ञानोबाला जाऊ दे, तो परत येईल, तो दरवर्षी येईल. आणि एकदाच येईल असं नाही, तर वर्षातून 2दा तो नक्कीच येईल भेटायला. आता मात्र नामदेवरायांनी सुद्धा परवानगी दिली. परत सकल समुदाय आळंदीमध्ये येऊन पोहोचला आणि तिथून पुढे मग सारेजण आपापल्या घरी गेले. अशा पद्धतीनं ही पंढरपूरची वारी ज्ञानोबारायांनी आरंभ करून दिलेली आहे. दर आषाढीला आणि कार्तिक एकादशीला सकल समुदाय हा भगवंतांची भेट घेण्यासाठी जात असतो. एक दिवस पंढरपुरामध्ये ज्ञानोबाराय आहेत आणि ज्ञानोबारायांनी विचार केला की केवळ एवढीच वारी करून चालणार नाही. आपल्याला भागवत धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे, नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार करायचा आहे. सकल देशवासियांना, सकल भाविकांना आपल्याला पुन्हा एक वेळेला भगवंतांच्या दिशेनं वळवून द्यायचं आहे. म्हणून केवळ एवढाच प्रवास करणं योग्य होणार नाही, तर आता आपल्याला तीर्थयात्रा करावी लागेल, संपूर्ण भारत भ्रमण करावं लागेल. असा विचार केला. भगवंतांना मानस वर्णन करून सांगितला. भगवंतांनी सुद्धा अनुमती दिली, सद्गुरूंनी अनुमती दिली. आणि भगवंत म्हणतात, ज्ञाना, तू चाललास ना आता तीर्थयात्रेला, सोबत माझ्या नामाला सुद्धा घेऊन जा. त्याला सुद्धा दाखव, किती किती क्षेत्र आहेत, कोणकोणते तीर्थ आहेत, सारं काही दाखव म्हटले नामाला. म्हटले काही हरकत नाही. ज्ञानोबाराय नामदेवरायांजवळ जाऊन पोहोचले. म्हणतात, नामदेव महाराज, तीर्थयात्रेला येताल का माझ्यासोबत? हे ऐकल्याबरोबर नामदेवरायांना अतिशय आनंद झाला. अगदी लहान लेकरासारखं उड्या मारायला लागले. म्हटले, येईल ना, जिथं माझी आई जाईल ना तिथं मी नक्की येईल. पण एकाएकी विचार आला, भगवंतांना सोडून मी कसा राहू? पण मी ज्ञानोबारायांना सोडून सुद्धा राहू शकत नाही. भगवंतांजवळ जाऊन पोहोचले. म्हटले, भगवंता, तीर्थयात्रेला जायची इच्छा तर आहे हो, पण तुमच्याशिवाय करमणार नाही मला. भगवंतांनी समजूत घातली आणि म्हटले, ज्या ज्या वेळेला तुला माझी आठवण येईल ना, त्या त्या वेळेला माझा धावा कर, मी नक्कीच तुझ्यासाठी सगुण साकार होईल. काही वाटलंच तर माझा ज्ञान आहे, तुझा सांभाळ करेल. तू त्याची काळजी घे, तो तुझी काळजी घेत जाईल. भगवंतांनी अनुज्ञा दिली आणि चंद्रभागेच्या तीरापर्यंत भगवंत स्वतः या साऱ्या संतांना निरोप देण्यासाठी येऊन पोहोचलेले आहेत. समकालीन जेवढे संत होते ते सारे संत नामदेवरायांसोबत, ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले आहेत. भगवंतांनी निरोप दिला. प्रवास आरंभ होऊन गेला आणि प्रवास करत असताना या सकल संतांच्या भगवत चर्चा आरंभ झालेल्या आहे. भगवत चर्चा करून झाल्यानंतर कुणाला मध्येच अभंग गाण्याची स्फूर्ती व्हायची. निवृत्तीनाथ एक अभंग गायचे. तो अभंग झाल्याबरोबर ज्ञानोबाराय अभंग गायन करायचे. ज्ञानोबारायांचं झाल्यावर सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेवराय, गोरोबा काका, परिसा भागवत, जनाबाई असे सारे संत एका पाठोमाग एक अभंग अखंड गायन करत होते. आणि अशा सुंदर पद्धतीनं यांची ही तीर्थयात्रा आरंभ होऊन गेलेली आहे. पाहता पाहता पहिलं क्षेत्र औंढा नागनाथ या ठिकाणावरती येऊन पोहोचले. भगवंतांचं दर्शन घेतलं आणि आज त्याच क्षेत्रावरती मुक्काम करण्याचं ठरलं. महाशिवरात्रीचा दिवस होता.
ज्ञानोबा राय म्हणतात, नामदेव राय, तुमच्या सद्गुरूंचं हे गाव आहे, तुमच्या सद्गुरूंचं हे क्षेत्र आहे, म्हणून आज सायंकाळी तुम्ही कीर्तन करा. आणि महाशिवरात्रीचा महान पर्वकाल सुद्धा आहे, त्यामुळे आज तुमच्या मुखामधून कीर्तन ऐकण्याची इच्छा झाली. सकल संत विराजमान झालेले आहेत, ज्ञानोबा राय विराजमान झाले आणि मंदिरासमोर नामदेवराय विराजमान झालेले आहेत, उभे आहेत आणि आपल्या मुखामधून अभंगाचं गायन करत आहेत आणि पाहता पाहता कीर्तनाचं निरूपण करण्यासाठी सुद्धा आरंभ केला. एवढ्या वेळामध्ये कीर्तन चालू असतानाच त्या ठिकाणावरती काही कर्मठ पंडित येऊन पोहोचले. त्यांनी पाहिलं, नामदेव महाराज उभे आहेत मंदिराच्या महाद्वारासमोर आणि कीर्तन करत आहेत. लक्षात आलं, निकृष्ट याती आहे. आणि हे पाहिल्याबरोबर सहन झालं नाही. नामदेव रायांजवळ जाऊन पोहोचले, म्हटले, बंद करा तुमचं कीर्तन. हे काही तुमचं पंढरपूर नाही, हे औंढा क्षेत्र आहे, हे क्षेत्र आमचं आहे. स्वतःच्या यातीचा विचार करा, जातीचा विचार करा. तुम्हाला अधिकार आहे का म्हटले देवासमोर उभं राहून कीर्तन करण्याचा? हे असंच जर काही करायचं असेल तर त्याच्यासाठी पंढरपुरामध्ये जा, इथं तुमचं चालणार नाही. हे ज्या वेळेला नामदेवरायांनी ऐकलं, लक्षात आलं, कीर्तन करता येणार नाही इथं. कीर्तनाचा भंग होऊन गेला. जो रंग चढलेला होता तो रंग सुद्धा एकाएकी मावळून गेला आणि नामदेवरायांना सहन झालं नाही. नामदेवराय म्हटले, काही हरकत नाही, आम्ही इथून जातो. कीर्तन मध्येच बंद केलं आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला सारे संत गेले आणि त्या ठिकाणावरती कीर्तन पुन्हा आरंभ करून दिलं. पण नामदेवरायांना काही बोलताच येईना. अंतःकरणामध्ये दुःख होतं. म्हणून काय बोलावं, कोणत्या अभंगावरती निरूपण करावं असा विचार करता करता एकाएकी नामदेवरायांनी भगवंतांचा धावा करण्यासाठी आरंभ केला. भगवंतांना आळवणी करत आहेत, भगवंतांचं नाम गायन करत आहेत, भगवंतांचा धावा करत आहेत, दर्शन द्या म्हणून विनंती करत आहे. आणि अशा पद्धतीनं अभंग गायन केला आणि त्या अभंगाचं निरूपण आता करत आहेत. आणि जसंच निरूपणाला आरंभ करून दिला, पाहता पाहता ते जे मंदिर होतं ते मंदिर फिरलं आणि फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. रविले देऊळा जगा माझी ख्याती. अरे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. रविले देऊळा जगा माझी ख्याती. नामदेवाती दूध प्याला, दूध प्याला. नामदेवाती दूध प्याला, दूध प्याला रे. नामदेवा हाती दूध प्याला, दूध प्याला. नामदेवा हाती दूध प्याला, दूध प्याला. हरियेली उंडी नरसिंह त्याची. गणरिली मूर्ती नरसिंहाची. भरियेली हुंडी नरसिंह त्याची. बरियेली हुंडी नरसिंहाची. धनाजी ताट्याचे शेत पेरी, शेत पेरी. धनाजी ताट्याचे शेत पेरी, शेत पेरी. दामाजी चाट्याचे शेत करी, शेत करी. धनाजी ताट्याचे शेत पेरी, शेत करी. अरे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवाती दूध प्याला, दूध प्याला. नामदेवा हाती दूध प्याला, दूध प्याला. आणि अशा पद्धतीनं भगवंत आपल्या भक्तासाठी काय करतात याचं दर्शन पुन्हा एक वेळेला करून दिलं.
नामदेवरायांना सांगितलं मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा. हे भगवंतांना सुद्धा सहन झालं नाही आणि भगवंतांनी साक्षात स्वतःचं मंदिर हे फिरवून घेतलं. आणि याची साक्ष आज सुद्धा आपल्याला त्या क्षेत्रावरती पाहायला भेटते. अशा पद्धतीनं नामदेवरायांनी कीर्तन संपन्न केलं. पुन्हा एक वेळेला तीर्थयात्रा आरंभ होऊन गेलेली आहे. माहूरचं दर्शन घेतलं. ओंकारेश्वर, उज्जैन, द्वारका असं करता करता दक्षिणेपर्यंत जाऊन पोहोचले. तिथून प्रवास आरंभ केला. काशी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. अशा पद्धतीनं एक एक क्षेत्र करता करता, तीर्थाचं दर्शन घेता घेता, ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेता घेता, सप्तपुऱ्या करता करता ही तीर्थयात्रा अतिशय आनंदामध्ये चालू आहे. आणि ज्या वेळेला काशी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले त्यावेळेला ज्ञानोबारायांना आपल्या सद्गुरूंचं दर्शन त्या ठिकाणावरती प्राप्त झालेलं आहे. कोण? भगवान दत्तात्रयांनी दर्शन दिलं. विश्वेश्वरांनी त्या ठिकाणावरती दर्शन दिलं. मच्छिंद्रनाथ पुन्हा एक वेळेला प्रगट झाले. गोरक्षनाथ प्रगट झाले. गहिनीनाथ प्रगट झाले. आणि काशी क्षेत्रामध्ये मणिकर्णिकेच्या घाटावरती पुन्हा एक वेळेला ज्ञानोबारायांनी आपल्या गुरु परंपरेचं दर्शन घेतलेलं आहे. आणि प्रसंग असा वर्णन करतात की आपल्या गुरूंची भेट घेऊन, सद्गुरूंची भेट घेऊन ज्या वेळेला परत ही दिंडी काशी क्षेत्रामधून जाणार होती, एवढ्या वेळामध्ये एक प्रसंग असा घडला की त्या ठिकाणावरती मुद्गलाचार्य नावाचे एक विद्वान पंडित होते. आणि त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून एक यज्ञ आरंभ करून दिलेला होता. आणि ज्या दिवशी ज्ञानोबाराय काशी क्षेत्र सोडणार त्याच दिवशी यज्ञाची पूर्णाहुती होती आणि यज्ञ पूर्ण होणार होता. आता पूर्णाहुती द्यायची होती. मग प्रश्न केला की कोण पूर्णाहुती देईल? मुद्गलाचार्य हे महान पंडित होते आणि त्यांनी यज्ञ आरंभ केलेला आहे हे पाहिल्याबरोबर देशोदेशीचे ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान होते ते यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी येऊन पोहोचले होते. आता पूर्णाहुती द्यायची वेळ आलेली आहे. प्रश्न केला पूर्णाहुती कोण देईल? जो तो म्हणायला लागला पूर्णाहुती मी देईल. असं करता करता आता मात्र वाद उत्पन्न व्हायला लागला. मग काय उपाय काढावा? तर एक उपाय काढला. मुद्गलाचार्य म्हणतात आता कोणी पूर्णाहुती द्यायची हे भगवंतच ठरवतील. मग त्याच्यासाठी एक हत्तीनी होती, तिला घेऊन आले आणि सांगितलं ही हत्तीनी ज्या पुरुषाच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल तोच व्यक्ती पूर्णाहुती देईल. हे साऱ्यांना पटलं. हत्तीनी येऊन पोहोचलेली आहे. तिच्या सोंडेमध्ये वरमाला दिलेली आहे आणि आता हत्तीनी त्या सकल विद्वानांमधून विचरण करते आहे. परंतु अजून कुणाच्याही गळ्यामध्ये वरमाला घातली नाही, माला घातली नाही. एवढ्या वेळामध्ये त्या हत्तीनीच्या कानावरती आवाज आला. रामकृष्ण हरिनामाचा गजर येऊन पोहोचला आणि त्या आवाजाच्या दिशेनं ती हत्तीनी निघाली आहे. पाहता पाहता त्या वारीपर्यंत येऊन पोहोचली आणि त्या वारीमध्ये ज्ञानोबाराय दिसले. ज्ञानोबारायांना पाहिलं आणि ज्ञानोबारायांच्या समोर येऊन उभी राहिली आणि आपल्या सोंडेमध्ये जी माला होती ती माला ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये घातली. हे जसं साऱ्यांनी पाहिलं आश्चर्य वाटलं. काही लोकांना हे सहन झालं नाही आणि म्हणायला लागले तुम्ही तीच ना, संन्याशाचीच पोरं आहात ना तुम्ही, तुमचा पराक्रम ऐकलेला आहे म्हटले आम्ही, तुमच्या वडिलांचा सुद्धा पराक्रम ऐकलेला आहे. आता हत्तीनीनं तुमच्या गळ्यामध्ये माला घातली पण हे आम्ही मान्य करू शकत नाही. तुम्हाला जर का पूर्णाहुती द्यायची असेल तर ज्या वेळेला तुम्ही पूर्णाहुती देताल त्यावेळेला साक्षात विश्वेश्वरांनी तुमची पूर्णाहुती स्वीकारली तर आम्ही तुम्हाला मान्य करू. म्हटले काही हरकत नाही, आपण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, विद्वान आहात आणि आपली इच्छा विश्वेश्वर नक्कीच पूर्ण करतील असं ज्ञानोबारायांनी सांगितलं.
यज्ञमंडपामध्ये येऊन पोहोचले. आणि जसंच ज्ञानोबारायांनी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली, पूर्णाहुती संपन्न केली. पूर्णाहुती दिल्याबरोबर यज्ञकुंडामधून विश्वेश्वर भगवंत सगुण साकार झाले आणि ज्ञानोबारायांनी जी पूर्णाहुती दिली होती तिचं ग्रहण केलं. हे पाहिल्याबरोबर आता मात्र साऱ्यांना लज्जा वाटायला लागली आणि लक्षात आलं ज्ञानोबारायांचा अधिकार. ज्ञानोबारायांना आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे. ज्ञानोबारायांचा उदो उदो करायला लागले, स्वागत करायला लागले. आणि अशा पद्धतीनं काशी क्षेत्रावरून निघता निघता ज्ञानोबारायांनी ही लीला केली. एवढंच नाही तर काशी क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांच्या वडिलांचे जे गुरु होते, सद्गुरू होते असे रामानंद स्वामी आणि त्यांचे जे शिष्य कबीरदासजी महाराज यांची भेट झाली. कबीरदासजी महाराजांचा जो मेलेला पुत्र होता कमाल, त्याला पुन्हा एक वेळेला ज्ञानोबारायांनी जीवनदान दिलं आणि त्या वेळेपासून कबीरदासजी महाराज हे ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रा करायला लागले. तीर्थयात्रा करता 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 आळंदीमध्ये येऊन पोहोचले. लक्षात आलं आता काहीच दिवसामध्ये आषाढी येणार आहे आणि वारीला आरंभ करून द्यावा, म्हणून एक दिवस आळंदी क्षेत्रामध्ये थांबले आणि परत पंढरपुराच्या दिशेनं निघाले. पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले. भगवंतांचं दर्शन घेतलं. सायंकाळचा समय झालेला होता. एका खांबाला टेकून ज्ञानोबाराय विराजमान झालेले आहेत. त्यांच्याच पाठीमागे निवृत्तीनाथ विराजमान झालेले आहेत. मुक्ताबाई, सोपानदेव आणि नामदेवराय बसलेले आहेत. भगवंतांकडे पाहता पाहता ज्ञानोबाराय विचार करतात, ज्या कार्यासाठी आलो होतो ते कार्य आता पूर्ण झालं. लोककल्याण करायचं होतं, लोककल्याण करून दिलं आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वरीसारखा, अमृतानुभवासारखा ग्रंथ लोककल्याणासाठी निर्माण करून ठेवलेला आहे. वारी बंद पडलेली होती, पुन्हा एक वेळेला भगवंतांची वारी आरंभ करून दिलेली आहे. तीर्थयात्रेच्या निमित्ताने सकल देशामध्ये भ्रमंती केली आणि ज्या ज्या प्रांतामध्ये भाविक होते, भक्त होते, त्यांना पुन्हा एक वेळेला एकत्र केलेलं आहे आणि भगवन नामाचा अनुग्रह दिलेला आहे. विचार करतात, आता कार्य संपूर्ण झालं, आता या मृत्यू लोकामध्ये राहून करायचं तरी काय, आणि निश्चय केला की आता समाधी घ्यायची. ज्ञानेश्वरीचं लिखाण झाल्यानंतर ज्ञानोबारायांच्या मनामध्ये समाधीचा विषय आलेला होता. त्यावेळेला 16 वर्षाचे होते ज्ञानोबाराय. निवृत्तीनाथांजवळ येऊन पोहोचले. म्हटले समाधी घेण्याची इच्छा होते आहे. निवृत्तीनाथ म्हटले, ज्ञाना, दोन वर्ष थांब म्हटले माझ्यासाठी. हे ऐकल्याबरोबर सोपानदेव म्हणायला लागले, दादा, तू जर का निवृत्तीनाथांसाठी थांबणार असशील तर माझ्यासाठी सुद्धा आणखी 2 वर्ष थांब. हे ऐकल्याबरोबर मुक्ताबाई म्हणते, ज्ञाना, तुला माझ्यासाठी सुद्धा थांबावं लागेल. ज्ञानोबारायांना नकार देता आला नाही आणि ज्ञानोबाराय तदनंतर 6 वर्ष या मृत्यू लोकामध्ये थांबले आणि याच कालामध्ये तीर्थयात्रा केली. आता मात्र ज्ञानोबारायांना लक्षात आलं की आता अवतार कार्य पूर्ण झालेलं आहे, आता राहण्याची इच्छा नाही. भगवंतांच्या मुखमंडलाकडे बघत ज्ञानोबाराय विचार करत होते. भगवंत ज्ञानोबारायांकडे पाहत होते. लक्षात आलं ज्ञानाच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे. विटेवरून खाली उतरले. ज्ञानोबारायांसमोर उभे राहिले आणि म्हणतात, ज्ञाना, काही बोलायचं आहे का बेटा माझ्यासोबत? हे ऐकल्याबरोबर ज्ञानोबाराय उठून उभे राहिले आणि म्हणतात, भगवंता, आता समाधी घेण्याची इच्छा होते आहे. हे जसंच भगवंतांनी ऐकलं, नेत्रांमधून अश्रू वाहायला लागले. भगवंतांना हे ऐकल्याबरोबर हा विचारच सहन झाला नाही. काहीच बोलले नाही भगवंत. भगवंत म्हणतात, सद्गुरूंना विचारलंस? म्हटले नाही. निवृत्तीनाथांना आवाज दिला. निवृत्तीनाथ जवळ येऊन पोहोचले. ज्ञानोबाराय म्हणतात,
दादा, आता परवानगी देता का? झाले म्हटले 6 वर्ष. आता परवानगी द्या, आता राहण्याची इच्छा नाही. निवृत्तीनाथांना सुद्धा काहीच म्हणता आलं नाही. दुःख तर होत होतं, पण चेहऱ्यावरती दाखवता आलं नाही. निवृत्तीनाथ म्हणतात, भगवंतांना विचार, ते जो निर्णय देतील तो निर्णय आपण सारेजण मान्य करू. आता मात्र भगवंत सुद्धा म्हणतात, तुझी जर का इच्छा असेल तर तू समाधी घे. हा संवाद सोपानदेवांनी ऐकला. सोपानदेव येऊन पोहोचले. मुक्ताबाई लांबूनच पाहत होती. लक्षात आलं काहीतरी यांच्यामध्ये चर्चा आरंभ झालेली आहे. मुक्ताबाई येऊन पोहोचल्या. लक्षात आलं सहन झालं नाही. नामदेवराय येऊन पोहोचले आणि जसंच नामदेवांच्या कानावरती येऊन पडलं की आता ज्ञानोबाराय समाधी घेणार आहेत. नामदेवराय स्वतःला सावरू शकले नाही आणि एकाएकी जमिनीवरती पडले आणि लोटांगण घ्यायला लागले. नेत्रांमधून अश्रू वाहत आहेत. ज्ञानोबारायांना प्रार्थना करतात आहे. म्हटले, तुम्ही मला सोडून जाऊ नका. तुम्ही जर का निघून गेला तर हा नामा कसं जीवन जगेल? तुम्ही मला सोडून जाऊ नका. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांची समजूत घातली, थोडासा धीर दिला आणि बाहेर येऊन पोहोचले आणि उपस्थित असलेल्या सकल संत मंडळींपर्यंत हा निरोप गेला की आता ज्ञानोबाराय काहीच दिवसांमध्ये समाधी घेणार आहे. पंढरपुरामध्ये आलेले जे संत होते ते परत आपल्या गावी गेले नाही. तसाच समुदाय, तसाच हे ज्ञानोबारायांसोबत आळंदीमध्ये येऊन पोहोचले. भगवंतांनी तिथी सांगितली, कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञाना तू समाधी घे. सारा समुदाय, सारे संत आळंदीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. पाहता पाहता साऱ्या प्रांतांमध्ये ही वार्ता जाऊन पोहोचली की आता ज्ञानोबाराय त्रयोदशीच्या दिवशी समाधीस्थ होणार आहेत. ज्ञानोबारायांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी सारे भाविक येऊन पोहोचले. एवढी गर्दी झाली आळंदी क्षेत्रामध्ये की आता भाविकांना राहण्यासाठी जागा सुद्धा शिल्लक राहिली नाही. एवढे भाविक येऊन पोहोचले. भगवंत आलेले आहेत. रुक्मिणी माता येऊन पोहोचलेल्या आहेत. स्वर्गामध्ये असलेले साऱ्या देवता येऊन पोहोचलेल्या आहेत. गंधर्व येऊन पोहोचलेले आहेत. अप्सरा येऊन पोहोचलेल्या आहेत. ऋषी मुनी सारे जण येऊन पोहोचलेले आहेत. नवमीपासून उत्सवास आरंभ करून दिला. नवमीच्या दिवशी भगवंतांनी ज्ञानोबारायांना सुंदर पद्धतीनं स्नान घातलं. साऱ्यांनी ज्ञानोबारायांचं औक्षण केलं. दशमीच्या दिवशी आनंदामध्ये साऱ्यांनी हरिनामाचा गजर करत, कीर्तन करत, प्रवचनाची सेवा करत दिवस व्यतीत केला. एकादशीचा दिवस उलटून गेला. द्वादशीचा दिवस उजाडलेला आहे आणि द्वादशीच्या दिवशी रुक्मिणी माता म्हणतात, उद्या आपला ज्ञाना जाणार आहे. मला माझ्या ज्ञानासाठी काहीतरी भोजन त्याला खाऊ घालण्याची इच्छा आहे. हे जसंच भगवंतांनी ऐकलं, म्हटले काही हरकत नाही, आपण आपल्या ज्ञानासाठी भोजन तयार करू. आणि आज स्वतः पांडुरंग परमात्म्याने आणि मुक्ताबाईनं स्वतःच्या हाताने ज्ञानोबारायांसाठी, सकल भाविकांसाठी स्वयंपाक तयार केला, प्रसाद तयार केला. नवमीपासून उत्सव आरंभ होऊन गेलेला होता. पांडुरंगरायांनी विश्वकर्मा भगवंतांचं पाचारण केलं आणि सांगितलं की ही आळंदी नगरी दैदिप्यमान करा, एवढी सजवा की न भूतो न भविष्यते. आणि चरित्रकार असं वर्णन करतात की विश्वकर्मा भगवंतांनी रत्न, माणिक, मोती, पाचू यांचे मंडप उभे केले आळंदी गावामध्ये, क्षेत्रामध्ये. दीपमाळ प्रज्वलित केले आणि अशा पद्धतीनं नवमीपासून हा कार्यक्रम, हा उत्सव आरंभ होऊन गेलेला होता. द्वादशीच्या दिवशी भगवंतांनी स्वतःच्या हाताने प्रसाद तयार केला.
निवृत्तीनाथांना विराजमान केलं. ज्ञानोबाराय विराजमान झाले. सोपान काका, मुक्ताबाई, सकल संत मंडळी विराजमान झालेले आहेत. साऱ्यांसमोर ताटं येऊन पडले. भगवंत स्वतः आपल्या हाताने साऱ्यांना प्रसाद वाढत आहेत. आणि ज्ञानोबारायांच्या समोर भगवंत विराजमान झाले. ताटामधून एक घास उचलला आणि भगवंत ज्ञानोबारायांना खाऊ घालत आहे. निवृत्तीनाथांनी एक घास उचलला, ज्ञानोबारायांना खाऊ घातला. सोपान देवांनी खाऊ घातला. मुक्ताबाईनं खाऊ घातला. नामदेवराय येऊन पोहोचले. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांना खाऊ घातलं. आणि हा सुख सोहळा सारे भाविक पाहत आहेत. आणि आता काहीच क्षणामध्ये ज्ञानोबाराय समाधीस्थ होणार. पण ज्ञानोबारायांनी इच्छा व्यक्त केली कीर्तन ऐकण्याची. कोण कीर्तन करेल? नामदेवरायांना एकाएकी स्मरण झालं कान्हो पाठकांचं. ते सुद्धा विराजमान झालेले होते, उपस्थित होते. कान्हो पाठकांना विनंती केली, म्हटले आजचं अंतिम कीर्तन आपण करा. आणि समाधी घेण्याच्या काही क्षणा अगोदर कान्हो पाठकांनी आपल्या मुखामधून अंतिम कीर्तन ज्ञानोबारायांना ऐकून दाखवलं. आता मात्र भगवंतांनी ज्ञानोबारायांना इंद्रायणीच्या तीरावरती नेलेलं आहे. ज्ञानोबारायांना पुन्हा एक वेळेला स्नान घातलं. पुन्हा येऊन पोहोचले. उच्च आसनावरती ज्ञानोबारायांना विराजमान केलेलं आहे. रेशमी वस्त्र ज्ञानोबारायांना परिधान करण्यासाठी दिले. पुष्पांच्या माला गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. अनेकानेक अलंकारांनी ज्ञानोबारायांना सुशोभित केलेलं आहे, सज्जित केलेलं आहे. जेवढे जेवढे भाविक तिथं उपस्थित होते, साऱ्यांनी आपापल्या परीनं ज्ञानोबारायांना काही ना काही दान दिलं. आणि आता मात्र भगवंत म्हणतात, नामा, समाधीची जागा स्वच्छ केली का? समाधीची जागा भगवंतांनी निश्चित केलेली होती. एक भुयार पाहिलेलं होतं सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ. नामदेवरायांना म्हणतात, नामा, समाधीची जागा स्वच्छ कर. पण नामदेवरायांना हिम्मत झाली नाही. ज्या वेळेपासून नामदेवरायांनी हे ऐकलं होतं की ज्ञानोबाराय समाधीस्थ होणार आहे, त्या वेळेपासून नामदेवरायांना स्वतःच्या देहाला सावरताच येत नव्हतं. अखंड नेत्रामधून अश्रू वाहत होते. कुणाशी बोलता येत नव्हतं, स्वतःला सावरताही येत नव्हतं. विचार करतात, कशी मी जागा स्वच्छ करू? नामदेवरायांची पुत्र त्या ठिकाणावरती उपस्थित होते. त्यांना आज्ञा केली, म्हटले ज्ञानोबारायांची तुम्ही स्वच्छ करा. नामदेवरायांचे 4 पुत्र विवरामध्ये जाऊन पोहोचले. जागा स्वच्छ केली. एक आसन त्या ठिकाणावरती टाकलं. तुळशी मंजिरा टाकलेल्या आहेत. चंदन लावलेलं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावलेली आहे. इकडं ज्ञानोबाराय आसनावरती विराजमान झालेले होते. भगवंतांनी ज्ञानोबारायांचं औक्षण केलं. रुक्मिणी मातेनं ज्ञानोबारायांचं औक्षण केलं. आता मात्र ज्ञानोबाराय आपल्या आसनावरून उठले. ज्ञानोबारायांजवळ मुक्ताबाई येऊन पोहोचले आणि ज्ञानोबारायांना म्हणते, दादा, तुझ्याशिवाय ही मुक्ता कशी राहील रे? तू तर चाललास, पण माझी काहीतरी सोय लावून जा ना. एवढ्या वेळामध्ये ज्ञानोबारायांनी भगवंतांना आवाज दिला आणि भगवंतांना म्हणतात, भगवंता, मी गेल्यानंतर माझ्या मुक्ताचा तुम्हाला सांभाळ करायचा आहे बरं. माझ्या मुक्ताला सांभाळा. भगवंतांनी मुक्ताबाईला जवळ घेतलं. म्हटले, ज्ञाना, काही चिंता करू नको. आजपासून मुक्ता माझी आहे. तू समाधीस्थ झालास की काहीच दिवसांमध्ये मी मुक्ताला सुद्धा समाधी देईल. आणि हे ऐकल्याबरोबर ज्ञानोबारायांना जरासं हायसं वाटलं. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ते, जवळ ये. मुक्ताबाईचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि मुक्ताबाईला घट्ट मिठी मारली आणि ज्ञानोबाराय रडत आहेत.
ज्ञानोबारायांचं एवढं प्रेम होतं मुक्तावरती, एवढं प्रेम होतं की जणू काही ज्ञानोबाराय मुक्तामध्ये आपली आईच पाहत होते. आणि मुक्ताबाईला सुद्धा ज्ञानोबारायांशिवाय एक दिवसही करमत नव्हता. जसे ज्ञानोबारायांचे तुमच्या माझ्यावरती उपकार आहेत ना, तसे मुक्ताबाईचे सुद्धा उपकार आहेत बरं. कारण त्या दिवशी मुक्ताबाईनं जर का उपदेश केला नसता तर ज्ञानोबाराय राहिलेच नसते. ज्ञानोबाराय जर का पुन्हा प्रगट झाले, पुन्हा जर तुमच्या माझ्यासोबत येऊन आपल्यामध्ये मिसळून जर पुन्हा लोककल्याण करत आहेत, तर याला कारण ही मुक्ताबाईची कृपा आहे की तिनं सावरलं ज्ञानोबारायांना, तिनं ज्ञानोबारायांची समजूत घातली. आणि हे सारं काही ज्ञानोबारायांना स्मरण होत आहे की कशी माझी मुक्ता, आई वडील निघून गेले त्यावेळेला 7च वर्षाची होती. काहीच माहीत नव्हतं, काहीच कळत नव्हतं, पण जणू काही एखाद्या आईसारखा तिनं आम्हा तिघांचाही सांभाळ केला. कधी कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही, कधी माझ्याकडे वस्त्र मागितलं नाही. इतर मुलींकडे पाहून तिला कधी आपल्याकडे सुद्धा अशा काही सुखसुविधा असाव्यात असं कधीच वाटलं नाही. इतकी छोटीशी आहे पण किती समजूतदार आहे. याचं दुःख सुद्धा होत होतं की मी माझ्या मुक्ताला सोडून चाललो आहे. सहन होत नव्हतं. मुक्ताबाईनं पुन्हा एक वेळेला समजूत घातली. म्हटले, दादा स्वतःला सावर, तू पुढं निघून जा, मी येतेच तुझ्या पाठीमागून, तू काही चिंता करू नको, मी लगेच येते म्हटले. ज्ञानोबारायांनी हे ऐकलं. ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ता येतो बरं. सोपानदेवांजवळ जाऊन पोहोचले. सोपानदेवांना मिठी मारली. सोपानदेव रडत आहेत, समजूत घातली. म्हटले, मी निघून गेलो की तुला सुद्धा माझ्या पाठीमागे लगेच यायचं आहे. धीर धर आणि माझ्या मुक्ताला सांभाळ. पुढं गेले. निवृत्तीनाथ उभे होते. काहीच बोलता आलं नाही. चरणावरती आपलं मस्तक टेकवलेलं आहे. सद्गुरूंसमोर हात जोडले आणि म्हणतात, जे कार्य तुम्ही दिलेलं होतं ते कार्य या ज्ञानाने संपन्न केलेलं आहे. आता आज्ञा द्या. आता समाधीस्थ व्हायचं आहे आणि पुन्हा जिथून आलो होतो तिथंच आता चिरकालासाठी विश्रांती घ्यायची आहे. निवृत्तीनाथांनी मस्तकावरती हात ठेवला. एक शब्द सुद्धा बोलले नाही, कारण माहीत होतं की आता मी ज्ञानासोबत बोलूच शकत नाही. आता जर का मी मुख उघडलं तर माझ्या मुखामधून केवळ आक्रोशच बाहेर पडेल आणि मी जर का रडलो तर माझी भावंड स्वतःला सावरू शकणार नाहीत. म्हणून काहीच बोलले नाही. भगवंतांजवळ गेले. ज्ञानोबारायांचा हात भगवंतांच्या हातामध्ये दिला. भगवंतांनी ज्ञानोबारायांचा उजवा हात पकडलेला आहे. ज्ञानोबारायांचा डावा हात सद्गुरूंनी पकडलेला आहे आणि आता ज्ञानोबाराय विवरामध्ये प्रवेश करणार. एवढ्या वेळामध्ये एक वार पाठीमागे वळून पाहिलं. समस्त भाविकांना, संतांना शेवटचं वंदन केलेलं आहे आणि विवरामध्ये प्रवेश केला. 1, 2, 3 पायऱ्या उतरून खाली गेले. जे आसन मांडलेलं होतं त्या आसनावरती विराजमान झाले. पद्मासन घातलेलं आहे. आपल्या समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या नमनाच्या ओव्या ज्ञानोबारायांनी गायन केल्या आणि तदनंतर आपल्या सद्गुरूंना आणि भगवंतांना उद्देशून 108 ओव्यांचं नमन ज्ञानोबारायांनी केलं आणि नमन झाल्याबरोबर ज्ञानोबारायांनी आपले नेत्र बंद केले. भगवंतांनी आणि सद्गुरूंनी ज्ञानोबारायांच्या अंगावरती पुष्पांचा वर्षाव आरंभ करून दिला आणि भगवंत आणि निवृत्तीनाथ विवराच्या बाहेर येऊन पोहोचले आणि भगवंतांनी स्वतःच्या हाताने विवरेचं दार आपल्या हाताने बंद केलं आणि जसंच दार बंद केलं इतक्या वेळापासून धीर धरून उभे असलेले निवृत्तीनाथ आता मात्र स्वतःला सावरू शकले नाही.
आणि एका क्षणामध्ये जमिनीवरती पडले, लोळण घेतली आणि मोठ्याने आक्रोश करायला लागले. माझा ज्ञाना म्हणून रडत आहेत. आणि हे पाहिल्याबरोबर आता मुक्ताबाई सुद्धा स्वतःला सावरू शकली नाही. निवृत्तीनाथांजवळ गेली आणि घट्ट मिठी दान केली. समाधी घेतली आळंदी, 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 समाधी घेतली आळंदी. भवती शोभे सिद्धमानी, भवती शोभे सिद्धमानी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. भवती शोभे सिद्धमाधी, भवती शोभे सिद्धमाधी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. ऐसा सोहळा आनंद, एका जनार्दनी नाही भेद. ऐसा सोहळा आनंद, एक जनार्दनी नाही भेद. सन्मुख पुढे अजान वृक्ष, देव येती देती साक्ष. सन्मुख पुढे अजान वृक्ष, देव देती साक्ष. भवती शोभे सिद्धमानी, भवती शोभे सिद्धमानी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. कीर्तन गजरी, कीर्तन गजरी, नाम घोष चराचरी. 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 भवती शोभे सिद्धमानी, भवती शोभे सिद्धमानी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. ऐसा सोहळा आनंद, एक जनार्दनी नाही भेद. 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 भवती शोभे सिद्धमानी, भवती शोभे सिद्धमानी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. भवती शोभे सिद्धमानी, भवती शोभे सिद्धमानी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, घेतली आळंदी, घेतली आळंदी. ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि अशा पद्धतीनं महाविष्णू जे या मृत्यूलोकामध्ये
अवताराला आलेले होते, यांनी यथायोग्य समयाला आपलं जीवन कार्य हे सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून समाधीस्थ झाले. याचा अर्थ ज्ञानोबाराय इथून निघून गेले असा होत नाही, तर ज्ञानोबाराय आज सुद्धा या भूतलावरती या मृत्यूलोकामध्ये अजूनही आहेत. फक्त आता एवढंच की ते सहज आपल्याला या नेत्रांनी दिसू शकणार नाही. मग त्यांना पाहायचं असेल तर त्यांची विनवणी करावी लागेल, त्यांचा धावा करावा लागेल, त्यांची भक्ती करावी लागेल. त्याच वेळेला ते तुमच्या माझ्या समोर सगुण साकार होऊन आपल्याला दर्शन देतील. असं हे परब्रह्म तत्व या मृत्यूलोकामध्ये अवताराला आलं तुमच्या माझ्यासाठी. आपल्यावरती कृपा करावी, मनुष्याने आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, जीवनाचं सार्थक कसं करून घ्यावं हे सांगण्यासाठी ज्ञानोबाराय या मृत्यूलोकामध्ये आले. आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, अमृतानुभवाच्या माध्यमातून, अनेकानेक अभंगाच्या माध्यमातून, आनंद लहरीच्या माध्यमातून ते आपल्यासोबत आजही बोलतात. आपल्याला फक्त त्यांना ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. आणि हाच प्रयत्न किंवा हीच इच्छा अंतःकरणामध्ये धारण करून गेल्या 7 दिवस अगोदर तुम्ही मी ज्ञानोबारायांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना ऐकण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना गायनाचा प्रयत्न करत होतो, त्यांनी कशी कृपा केली हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि पाहता पाहता ज्ञानोबारायांना ऐकता 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 आज आपल्या सेवेचा 7वा दिवस, अंतिम दिवस आहे. ज्ञानोबारायांचं चरित्र एवढंच आहे का? तर याला उत्तर आहे नाही. ज्ञानोबारायांचं चरित्र हे खूप विस्तार पावलेलं आहे. खूप मोठं चरित्र आहे ज्ञानोबारायांचं. ज्या ज्या दृष्टिकोनातून आपण ज्ञानोबारायांच्या चरित्राकडे पाहू, त्या त्या दृष्टिकोनातून ज्ञानोबाराय तुमच्या माझ्यासमोर एक वेगळंच रूप प्रगट करतात. सतशिष्य कसा असावा हे जर समजून घ्यायचं असेल तर ज्ञानोबाराय तुम्हाला मला दाखवतात सतशिष्य कसा असावा. आई कशी असावी हे पाहायचं असेल तर ज्ञानोबाराय दाखवतात आई कशी असते. सद्गुरू कसे असतात हे ज्ञानोबाराय दाखवतात. सेवा कशी करायची हे ज्ञानोबाराय दाखवतात. नाम कसं गायन करायचं हे ज्ञानोबाराय दाखवतात. आणि हेच दाखवता दाखवता सकल विश्वाला कसं आपलंसं करून घ्यायचं हे सुद्धा ज्ञानोबाराय तुम्हाला मला दाखवत आहेत. आणि याच दृष्टिकोनातून आपण ज्ञानोबारायांना पाहिलं पाहिजे. त्यांचा ध्यास घेतला, त्यांचं नाम गायन केलं, त्यांची सेवा केली. त्यांना भेटण्यासाठी जर का आपण क्षेत्रावरती गेलो तर नक्कीच ज्ञानोबाराय तुम्हाला मला दर्शन देतील आणि कृतार्थ करते. प्रार्थना करू ज्ञानोबारायांकडे की या वर्षीला आम्ही तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आरंभ करून दिलेला आहे प्रयत्न तुम्हाला ऐकण्याचा, तुम्हाला समजून घेण्याचा. या 7 दिवसामध्ये नाही तुम्ही दर्शन दिलं हरकत नाही, पण आम्ही ही आमची साधना अखंड अशीच चालू ठेवू. आणि एक आशा आहे की कधी ना कधी तुम्ही प्रगट होऊन आम्हाला दर्शन नक्की देतात. अशी आशा भगवंतांच्या चरणी करू. आणि प्रतिवर्षाप्रमाणे आपण आरंभ केलेला, आयोजित नियोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह की ज्याच्यामध्ये आपण सद्गुरूंच्या समाधीजवळ विराजमान होऊन, मध्वनाथांच्या समाधीजवळ विराजमान होऊन आपण साधू ऐकले, ज्ञानोबाराय ऐकले, सतशिष्य ऐकला, महात्मा कसा असतो ते ऐकलं. आणि जणू काही ही मध्वनाथांचीच कृपा तुमच्या माझ्यावरती की त्यांनी आपल्याला इथपर्यंत बोलावून घेतलेलं आहे. आणि नुसतंच बोलावून घेतलं असं नाही, तर 7 दिवसापर्यंत आपण अखंड इथं येत राहिलो आणि अखंड त्यांच्या दरबारामध्ये काही ना काही सेवा करत राहिलो.
आणि ही जी आपण सेवा केलेली आहे ना, याचं फल मध्वनाथ स्वामी नक्कीच तुम्हाला मला दान करतील, असा विश्वास अंतःकरणामध्ये धारण करू. आणि मध्वनाथांच्याच कृपेनं, आशीर्वादाने आणि आपणासारख्या सकल भाविकांच्या सहकार्याने, कृपेने आणि आशीर्वादाने, तसेच आदरणीय वाल्मिक दौलत निकम यांच्या आज्ञेनं मजदासाला पुन्हा या क्षेत्रामध्ये, पुन्हा या धामामध्ये आणि पुन्हा सद्गुरूंच्या चरणाजवळ विराजमान होऊन सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. याला कारण आपलं प्रेम आहे. याला कारण माझ्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जिव्हाळा आहे. आणि म्हणून पुन्हा एक वेळेला तुम्ही मला या ठिकाणावरती सेवा करण्याची संधी दान केली. बोलत असताना जर का या 7 दिवसामध्ये माझ्या मुखामधून जर का काही वेडावाकुडा शब्द निघाला असेल, तर तो माझ्या बुद्धीचा दोष, म्हणून मला परत देऊन टाका. आणि जे काही चांगलं मुखामधून निघालेलं असेल, ते सारं काही माझ्या सद्गुरूंची कृपा आणि माझ्या सद्गुरूंचे शब्द म्हणून साऱ्या भाविकांनी त्याचा स्वीकार करावा. असेच आशीर्वाद आपण सारे भाविक भक्त मजदासावरती कायम राहू द्या आणि अशीच माझ्याकडून अखंड भगवंतांची सेवा घडत राहू. आणि महाराजांना सुद्धा माझे अनेकानेक धन्यवाद आहेत की आपण मला सहकार्य केलं आणि आपण गायन केलं, त्यामुळे कथेला अधिकच रंग आलेला आहे. त्यामुळे आपले सुद्धा अनेकानेक वेळेला धन्यवाद. आपणा साऱ्या भाविकांचे सुद्धा अनेकानेक वेळेला धन्यवाद आहे की तुम्ही मला सावरून घेतलं. विद्वत्ता माझ्यामध्ये नाही, पूर्ण ज्ञान मला अजून झालेलं नाही, पण जेवढं काही गुरुकृपेमुळे कळालं, जेवढं काही गुरुकृपेमुळे ज्ञान प्राप्त झालं, ते तुमच्या समोर गायन करण्याचा, ते मध्वनाथांच्या समोर गायन करण्याचा हा अल्प प्रयत्न दासाकडून झालेला आहे. आणि म्हणून विनंती आहे, आपण साऱ्यांनी आईच्या अंतःकरणाने मजदासाचा स्वीकार करावा आणि जे काही दोष उत्पन्न झाले असतील त्या दोषांना सावरून घ्यावं, सांभाळून घ्यावं. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करते आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला आपण पूर्णविराम.